नमस्कार, मी रोशन भक्ते आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे क्रांतिकारी लेखनी न्यूजमध्ये। केंद्रीय मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूर जलदूत जलप्रेमी कार्यकारी संस्था यांच्या अंतर्गत श्री श्री रविशंकर महाराज आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहकार्याने तसेच काटोल विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री चरणसिंहजी ठाकूर यांच्या सहकार्याने पारडसिंगा लगतच असलेल्या एरंडा शिवारातील तलावाचे खोलीकरण दिनांक 25 मे 2026 पासून सुरू झालेले आहे आणि या शुभारंभाची सुरुवात राहुलजी बारसे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। या कार्यक्रमाप्रसंगी नागपूर जलप्रेमी कार्यकारी संस्थेचे सन्माननीय दिवटे निनामे सुभाषजी माहूरकर तसेच पारडसिंगा गावच्या माजी सरपंच सौ शुभांगी खरबडे उपस्थित होत्या। या प्रसंगी शेतकऱ्यांनी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला गर्दी केलेली होती। यावेळी संस्थेचे कार्यकारी सदस्य दिवटे आणि निनामे यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। या प्रसंगी सौ शुभांगी खरबडे यांनी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठीचे आवाहनही केले। कारण आपण पाहू शकता हा परिसर जो आहे हा तलावाने व्यापलेला आहे आणि या तलावातील जो गाळ जो आहे हा शेतीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। कारण शेतीची सुपीकता दिवस कमी होत आहे, त्यामुळे हा गाळ टाकून शेतकऱ्यांनी शेतीची सुपीकता वाढवावी। तसेच भविष्यात कुठलीही पाणी टंचाई जर झाली तर पाण्याची अडचण निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून या तलावाचे खोलीकरण करण्यात येत आहे आणि यामुळे पाण्याची कुठलीही टंचाई भासणार नाही करिता या सर्व योजनेचा परिसरातील शेतकऱ्यांनी नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही जलप्रेमी सौ शुभांगी खरबडे यांनी क्रांतिकारी लेखनी न्यूजसोबत बोलताना केलेले आहे। मी रोशन भक्ते, क्रांतिकारी लेखनी न्यूज, एरंडा तलाव, पारडसिंगा। संपूर्ण 13 तालुक्यातून प्रति तालुका 10 असे एकूण 130 जलदूत जलसंधारण विभागाच्या मार्फत नागपूर जिल्हा परिषदच्या मार्फत तयार झालेले आहेत आणि जिल्ह्यावर काम करण्यासाठी एकूण 10 जलप्रेमी मनीष सरांचं सगळं योगदान आहे। त्यांनी आम्हाला शब्द दिला होता आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून श्री श्री रविशंकरजी जे गुरुदेवांच्या कृपेने, विशेष म्हणजे गुरुदेवांच्याच कृपेने म्हणावं लागेल आपल्याला की त्यांनी हे सगळं इथे कमी वेळामध्ये सगळ्या एवढ्या ऊन आहेत, म्हणजे विशेष म्हणजे टेम्परेचर खूप बाहेर आपण राहू शकत नाही। अशाच परिस्थितीत आपल्याला 100 तासाचा त्यांनी जी व्यवस्था करून दिली आहे, या 100 तासामध्ये आपल्याला जेवढं काही करता येईल, कारण काय आहे की आपल्याला वेळ कमी आहे, लगेच आता पावसाळा सुरू होईल। आता आपण इथे आल्यानंतर आपल्याला सगळी माहिती मिळेल तलावाचं सौंदर्यीकरण म्हणजे आल्याबरोबर मी नामकरण केलं तलावाचं, एरंडा तलाव नाही आता अनुसया सरोवर म्हटलं मी, कारण आता अनुसयांचा आशीर्वाद आहे। लोक येतात, नागपूरहून येणारे पर्यटक खूप असतात, तर कुठेतरी चांगलं काम हवं। आणि मी स्वतः या सगळ्यातून आलो आहे पाण्याची समजा म्हणजे 2000 मी मॅडमने व्हायची बोलून सांगितलं की 2002 मध्ये मी 5 लाख रुपये खर्च केले पाण्यासाठी। त्यावेळेस सोन्याचा भाव होता 4,500 रुपये। एक बूंद पाणी कसं राहते हे माहीत आहे मला, तर म्हणून यासाठी आम्ही कामाला निघालो आहे। आणि मनीष सरांनी श्रीखंड गाड्या राहते बंद नाही बोलले पाहिजे। आपल्यासोबत आहे पारडसिंगा गावच्या माजी सरपंच तथा जलप्रेमी सौ शुभांगी खरबडे। काय सांगाल ताई ही योजना जे सुरू आहे त्याबाबत? नमस्कार, मी सौ शुभांगी नंदकिशोर खरबडे, माजी सरपंच ग्रामपंचायत पारडसिंगा, तसेच जलप्रेमी म्हणजे जिल्ह्यातून 10 लोकांची आमची जलप्रेमी म्हणून निवड झालेली आहे। तर आमची जलदूत आणि जलप्रेमी ही कार्यकारी संस्था आहे आणि जलदूत जलप्रेमी ही कार्यकारी संस्था आणि त्याचबरोबर श्री श्री रविशंकर महाराज यांची आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या माध्यमातून एक
नीती कांचन स्वजल धारा पुनर्भरण हा कार्यक्रम आम्ही आता सुरू केलेला आहे. आणि त्याचबरोबर यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यासाठी तर आम्ही पारडसिंगा गावामध्ये एरंडा तलावाचं एक खोलीकरण घ्यायचं होतं. तर आम्ही 25 मे पासून माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही 25 मे पासून हा कार्यक्रम चालू केलेला आहे. आणि त्यासाठी या कार्यक्रमासाठी आम्हाला माननीय नामदार चरणसिंगजी ठाकूर साहेब यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. तर काय या योजनेचा कुठला फायदा होणार आहे शेतकऱ्यांना? या योजनेचा फायदा जर म्हटलं तर आपण हा कार्यक्रमाचा उद्देश आपला हाच होता की जल संवर्धन हे टिकलं पाहिजे आणि त्याचबरोबर जलाचा साठा हा पाण्याचा साठा वाढला पाहिजे आणि शेतकऱ्यांपर्यंत कुठेही किंवा कोणत्याही नागरिकांपर्यंत पाण्याची समस्या ही कधीही भेडसावू नये, पाणी टंचाईचा प्रश्न कुठे निर्माण होऊ नये, त्यासाठी हा जलसाठा वाढला पाहिजे. आणि त्याचबरोबर आम्ही हे तलावाचं जे खोलीकरण घेतलेलं आहे तर यामधला जो गाळ असतो हा सुपीक असतो आणि शेतीची ही सुपीकता ही आता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यासाठी हा जर सुपीक गाळ जर आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला तरच शेतीची ही सुपीकता टिकून राहील असं मला वाटते. म्हणून शेतकऱ्यांना एकच आवाहन करते की हा जो सुपीक गाळ आहे हा आपल्या शेतीपर्यंत नेऊन जमिनीची सुपीकता टिकून ठेवावी. काय वाटतं तुम्ही आता पारडसिंगा देवस्थान आहे त्याबाबत या म्हणजे तलावाचं काय उद्दिष्ट आहे? एकच उद्दिष्ट असं वाटते आम्ही संस्थेच्या माध्यमातून तसेच माझं स्वतःच वैयक्तिक पण असं मत आहे की जे आमचं पारडसिंगा गाव देवस्थान तीर्थक्षेत्रामध्ये गेलेलं आहे आणि हा जो आमचा परिसर आहे तर जे भाविकांची गर्दी असते तर कुठेतरी भाविकांना पर्यटन स्थळ एक निर्माण व्हावं त्यासाठी जो एरंडा तलाव आहे इथे हा डेव्हलप होऊन एक छान असा अनुसार सरोवर म्हणून इथे डेव्हलप व्हावं अशी मी माननीय आमदार चरणसिंगजी ठाकूर साहेब तसेच माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब यांना विनंती करते की शासनाकडून निधी उपलब्ध करून याचं कुठेतरी डेव्हलपिंग व्हावं. तर आपण पाहिलं की कुठेतरी या तलावाचं सौंदर्यीकरण व्हावं, याचं डेव्हलपिंग व्हावं अशी भावना या खळबळेताईंनी व्यक्त केलेली आहे. आणि सोबतच शेतकऱ्यांना जे खोलीकरण जे सुरू आहे त्याचा जो गाळ आहे तो नेण्याचेही सुद्धा त्यांनी आवाहन केले आहे. आपणास ही बातमी आवडली असल्यास कृपया यूट्यूबवर जा, क्रांतिकारी लेखनी न्यूज सर्च करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि पाहत राहा फक्त न फक्त क्रांतिकारी लेखनी न्यूज.